नमस्कार. आज आपण बनवणार आहे डिंगरीची भाजी. इकडे मी डिंगरी छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे आणि चाळणीत धुवून घेतलेली आहे. आता आपण पाणी तापत ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आपल्याला डिंगरी त्यात बॉईल करून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटं आपण डिंगरी बॉईल करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी डिंगरी टाकलेली आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मीठ आणि आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून घेऊयात. जोपर्यंत आपली डिंगरी बॉईल होत आहे तोपर्यंत आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यात टाकलेले आहे शेंगदाणे, तीळ आणि खोबरं किसून घेतलेलं आहे, तेही ॲड करून घ्यायचं आहे. थोडेसे लसूण टाकून घ्यायचे आहे, लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि कोथिंबीर ॲड करून घेऊयात. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात ही पेस्ट आणि आपली इकडं डिंगरी बॉईल झालेली आहे. आपले पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. तुमची डिंगरी जोपर्यंत पूर्ण पाणी आटून घेत नाही तोपर्यंत बॉईल होऊन द्या. आता इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात टाकायचं आहे मोहरी, 2 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरीला चांगल्यापैकी तडतडून द्या. आता जिरे टाकून घेऊयात. कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. हिंग टाकली आहे थोडीशी, चिमटीभर. आता आपली डिंगरी जी बॉईल केलेली होती ती ॲड करून घेऊयात. आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मस्तपैकी सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊयात. आता आपण हळद टाकलेली आहे 1 चमचा, 1 चमचा तिखट टाकलेली आहे, 1 चमचा धनेजिरे पावडर टाकलेला आहे. मिक्स करून घेऊयात मसाले आपल्या भाजीमध्ये. चांगले मस्तपैकी मिक्स करा. आता आपण जी पेस्ट केलेली तिला हातात थोडंसं चोळून आपल्याला भाजीत ॲड करायचं आहे. सगळी पेस्ट मी इकडे ॲड करून घेतलेली आहे आणि आता पेस्ट आपल्याला भाजीला अशी लागेपर्यंत मिक्स करायची आहे. चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात. आता आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे. इकडे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी गरमच करून घ्यायचं आहे, म्हणजे गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. चवीनुसार मी इथे मीठ टाकते. आपण आधीच डिंगरी बॉईल करायच्या वेळेस मीठ टाकलेलं म्हणून कमीच मीठ टाकलेलं आहे. आता भाजीला चांगल्यापैकी शिजून घेऊयात आणि भाजी इकडे आपली चांगली शिजलेली आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे इथे मी वरतून गार्निशिंगसाठी. इकडं आपली चवीसारखी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.